ज्या ज्या लोकांनी, ज्या ज्या लोकसेवकांनी, ज्या ज्या नेत्यांनी आणि ज्या ज्या पक्षांनी या भोंदू बाबा खरातला वाचवण्याचं काम केलंय त्यांना आपण नाशिकमध्ये मातीत गाडल्याशिवाय थांबणार नाही एवढी. नमस्कार मित्रांनो, नाशिक येथे बहुजन हक्क निर्धार परिषद वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजातदादा आंबेडकर यांच्या मार्गदर्शनात वंचित हक्क निर्धार परिषद पार पडली. प्रमुख उपस्थित राहून युवा नेते सुजात आंबेडकर यांनी मार्गदर्शन केले. ते पुढे म्हणाले की नाशिक येथील अशोक खरात बाबा प्रकरणामध्ये प्रचंड आक्रमक झाले. त्यांना कोणी कोणी मदत केली, कोण कोण सहभागी आहे यांना मातीत गाडा, असे गंभीर आरोप सुजातदादा आंबेडकर यांनी केले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एप्स्टीन फाईलमध्ये नाव आल्यामुळे भारत देश अमेरिकेत पद विकला गेलेला आहे, म्हणून महागाई वाढत आहे. या कठोर भूमिकेवर सुजातदादा आंबेडकर आक्रमक झाले असे दिसत होते. आणि ह्या व्हिडिओबद्दल आपण आपलं मत काय कमेंट बॉक्समध्ये कळवा. आपण जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. काय म्हणाले सुजात आंबेडकर वंचित बहुजन आघाडी. भारत देश हा अमेरिकेला विकलेला आहे आणि हे आपले नरेंद्र मोदी आहेत ज्यांचं त्या एप्स्टीनशी संबंध आहेत, ज्यांचा खूप घाणेरडा वृत्तीचा क्रूर माणूस होता. तो छोट्या छोट्या मुलींना पळवायचा, त्यांच्याशी चुकीच्या गोष्टी करायचा, त्यांचं शोषण करायचा आणि ह्या मोठ्या गोष्टी त्यांनी करून एक अख्ख्या छोट्या मुला मुलींना अगवा करणं, किडनॅप करणं आणि त्यांचं मोठ्या प्रमाणावरती लैंगिक शोषण करणं, हे मोठं त्यांनी एक सेक्स रॅकेट उभं केलं होतं. त्याच्याकडे एवढा पैसा होता की त्यांनी अमेरिकेच्या बाहेर एक छोटं बेट घेतलं होतं आणि त्या बेटावरती तो हे सगळे काळे धंदे करत होता. आणि हे आपले नरेंद्र मोदी आहेत ज्यांचं त्या एप्स्टीनशी संबंध आहेत, ज्यांचं त्या एप्स्टीनशी नातं आहे आणि ज्यांचं त्याच एप्स्टीनच्या फाईलमध्ये, ज्या फाईलमध्ये एप्स्टीनच्या सगळ्या काळ्या करतुती लिहून ठेवल्यात, त्याच एप्स्टीनच्या फाईलमध्ये नरेंद्र मोदींचं नाव आहे. तर मला सांगा, ज्या माणसाचे संबंध एका बलात्काराशी, ज्या माणसाचे संबंध एका किडनॅपरशी आहेत, त्याला आपण चांगला पंतप्रधान मानणार की नाही? नाही. आणि दुसरी गोष्ट मला सांगा, जर एप्स्टीन फाईल अमेरिकेकडे आहेत तर डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेकडे नरेंद्र मोदींचा नाडा नाहीये का हातात? आणि मग जर नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्पकडे आणि अमेरिकेकडे नाडा असेल तर मग अमेरिका आणि डोनाल्ड ट्रम्प नरेंद्र मोदींना हवं तसं नाचू नाही शकत का? आणि नाचू शकतात. तेच झालंय. आता जो आपण भारताशी करार केला, अमेरिका आणि भारताचा जो करार झाला, त्या करारामध्ये नरेंद्र मोदींनी भारत देश हा अमेरिकेला विकलेला आहे. त्यांनी हे म्हटलंय की भारत सरकार हे शेतकऱ्यांना मदत नाही करू शकत, पण अमेरिकी सरकार मदत करू शकतं. आपण बाहेरनं काही गुड्स घेतले तर आपल्याला त्याच्यावर टॅक्स भरायला लागतो, पण अमेरिकाने आपल्याकडनं काही घेतले तर त्याला त्याच्यावर टॅक्स नाही भरायला लागत. आता जर ह्या आपण गोष्टी बघितल्या तर ह्या देशाच्या हिताच्या आहेत का या देशाच्या घाट्याच्या आहेत? घाट्याच्या आहेत. आणि म्हणून जो माणूस अमेरिका आणि डोनाल्ड ट्रम्प आपली पोल खोल करेल म्हणून स्वतःची इज्जत वाचवण्यासाठी देश विकतो, हा पंतप्रधान कॉम्प्रोमाइज्ड आहे, विकलेला गेलेला आहे. आणि कोणत्याही परिस्थितीत ह्या पंतप्रधानाला बदलायची गरज आलेली आहे, हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. बोलता बोलता दिशाताईंनी आता एक कनेक्शन मांडलं आणि ते कनेक्शन सगळीकडे आपल्याला जाताना दिसते. जसं आपलं एक चांगलं कनेक्शन दिसतं तसं तुम्हाला त्या बाजूला त्यांचं एक चुकीचं कनेक्शन पण दिसेल. जसं नरेंद्र मोदींनी एप्स्टीनशी कनेक्शन ठेवलं होतं, जसं नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प आणि नेतन्याहूशी कनेक्शन ठेवलं होतं, तसंच महाराष्ट्राच्या बीजेपीनी नाशिकमध्ये एक स्वतःचा एप्स्टीन खरात नावाचा पाळण्याचं काम सुद्धा केलं होतं, हे आपण विसरू नको. आता मी खरात आणि एप्स्टीन यांना सामान्य पातळीवरती नाही मानणार, कारण एप्स्टीन हा छोट्या मुलींचा, ज्यांना काही कळत नव्हतं, त्यांचा गैरफायदा घेऊन त्यांच्यावरती शोषण करत होता. आणि खरात हा धर्माच्या नावावरती लोकांना फसवत होता. म्हणून मी या दोघांमध्ये साम्य नाही जोडणार. पण एक गोष्ट आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे की अमेरिकेने आणि नरेंद्र मोदींनी तिकडे त्या एप्स्टीनला वाचवण्याचं काम केलं आणि महाराष्ट्रामधल्या भाजपनी खरातांना वाचवण्याचं काम केलंय, हे आपण सर्वांनी विसरू नये. आपण सर्वांनी बघितलं असेल,
खरातांचे कोणाबरोबर फोटो व्हायरल झाले. कोणत्या पक्षाची लोक आहेत ते बोटावरती निळी टेप लावून जातात कारण बोट कापून किंवा रक्त कापून बंधू बाबाच्या आश्रमामध्ये वाहून आलेत. आणि जर आपल्याला या सगळ्या गोष्टींवरती मात करायचं असेल आणि जर आपल्याला ह्या गोष्टी थांबवायला लागणार आहेत तर सगळ्यात पहिले नरेंद्र मोदींना हटवणं आणि एप्स्टीन केस मधल्या सगळ्या लोकांना न्याय मिळवून देणं अमेरिकेमध्ये इस्रायलमध्ये जरी आपल्या हातात नसलं तरी खरात प्रकरणामध्ये जे पक्ष इन्व्हॉल्ड होते, जे नेते इन्व्हॉल्ड होते आणि ज्या ज्या लोकांनी, ज्या ज्या लोकसेवकांनी, ज्या ज्या नेत्यांनी आणि ज्या ज्या पक्षांनी त्या भोंदू बाबा खरातला वाचवण्याचं काम केलंय त्यांना आपण नाशिकमध्ये मातीत गाडल्याशिवाय थांबणार नाही एवढी तरी आपण कुणगाठ स्वतःची नक्कीच बांधू शकतो. आणि जेव्हापासून भाजप हे नाशिकमध्ये स्ट्रॉंग झाले तेव्हापासून 3 मोठे कांड आपल्याला नाशिकमध्ये होताना दिसतात. सर्वात पहिला कांड आपला आताच NEET पेपर फुटला. वर्षभर पोरं अभ्यास करतात, मेहनत करतात आणि ही आशा ठेवतात की मी माझा पेपर क्रॅक करेन, चांगले मार्क मिळवेन, माझा कुठला तरी नंबर लागेल, मग मी पुढे जाऊन नोकरी करेन, माझ्या